कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणच्या राजाचे म्हणजेच हापूस आंब्याचे दिमाखात आगमन झालेले आहे। सोमवारी बाजारपेठेत हापूस आंब्याची पहिली खेप दाखल झाली असून यात सुमारे 80 पेट्यांचा समावेश आहे। यंदा प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या पीक नुकसानीचे सावट असल्याने सुरुवातीलाच आंब्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत। बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी लहान हापूस आंब्याच्या एका पेटीचा दर 1500 रुपये तर मोठ्या आकाराच्या दर्जेदार फळांची पेटी 2500 रुपयांपर्यंत विकली गेली। हापूसचा हा हंगाम फेब्रुवारीच्या मध्यापासून सुरू झाला असून तो मे महिन्याच्या अखेरपर्यंत नियमितपणे चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र 1 मार्च नंतर हापूसची आवक मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने मुख्य हंगाम सुरू होईल अशी आशा फळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। सध्या मर्यादित आवक आणि वाढत्या मागणीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत असून खवय्यांना आंब्यासाठी मोठी वाट पाहावी लागणार आहे। आज असं वाटलं होतं काल महाशिवरात्र होती तर महाशिवरात्रीच्या हिशोबानं आज मार्केटमध्ये 400-500 पेट्या येईल असं वाटलं होतं, परंतु यंदा तशी काही परिस्थिती राहिलेली नाही। यंदा आज मार्केटमध्ये 80 ते जवळजवळ 90 पेट्यांची आवक आज मार्केटमध्ये झालेली आहे। ती फार कमी अशी आवक आहे। गेल्या वर्षी ह्या वेळेला 500 पेट्यांची आवक चालू झाली होती, परंतु यंदा कोकणामध्ये हापूस आंब्याचं उत्पादन फक्त 20% शिल्लक राहिलेलं आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनाची घट झालेली आहे। त्याचं कारण असं आहे की यंदा थंडी फार मोठ्या प्रमाणामध्ये पडल्यामुळं आंबा गळून गेला आणि एक मोहर संपूर्णपणे वांझ झाला आणि आता तिथे सध्या थ्रिप्सचा आणि तुडतुड्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक चालू आहे। त्याच्यामुळे शेतकरी खर्च करून दमलेला आहे आणि शेतकऱ्याकडे आता पैसे शिल्लक राहिले नाही औषधावरती खर्च करण्यासाठी। त्याच्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 20% आंब्याचं उत्पादन शिल्लक राहिलेलं आहे। आज मार्केटमध्ये 80 ते 90 पेट्या आलेल्या आहेत आणि त्याचा जो बाजारभाव आहे तो 1500, छोटा माल जो आहे तो 1500 रुपये डझनाने विकला जातो आणि मोठा माल जो आहे तो 2500 रुपये डझनाने विकला जातो। अशा पद्धतीनं त्याचा सध्या बाजारभाव आहे। उत्पादनाचा परिणाम यंदा मुळात सीझनच चालू होणार आहे 15 एप्रिल नंतर। आंब्याची आता जी आवक येते ही काय रोज अशी आवक येणार नाहीये। दिवसाआड 2 दिवसाने 3 दिवसाने मार्केटमध्ये 5, 25, 50 पेट्या या दिसणार आहेत, परंतु 10-15 मार्च नंतरच रेग्युलर आवक चालू होणार आहे आणि 15 एप्रिल नंतर आंब्याच्या सीझनला जोर पडणार आहे।